महिलेच्या घरात घुसून लुटणाऱ्या तिघांना अटक, 90,000चा मुद्देमाल लंपास. संजयनगर पोलिसांची कारवाई. सांगली शहरातील संजयनगर येथील महिलेच्या घरात रात्री घुसून चाकूच्या धाकाने तिचे दागिने लंपास करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, मोबाईल असा 90,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संजयनगर पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्यामध्ये वाहिद मुसा पकाली वय 49 राहणार शिंदेमाळा, सलीम महबूब शेख वय 35 राहणार टिंबर एरिया, तातोबा लक्ष्मण कांबळे वय 50 राहणार नवीन वसाहत सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दिनांक 5 जुलै रोजी रात्री 11:30च्या सुमारास तिघेही संशयित संजयनगर येथील दत्त कॉलनीत राहणाऱ्या संगीता ठोंबरे यांच्या घरात घुसले. त्यांनी महिलेच्या पतीच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्या पोटाला चाकू व गळ्याला विळा लावून त्यांनी घरात ठेवलेले दागिने लंपास केले. या प्रकरणी संगीता ठोंबरे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सांगली शहर उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी यातील संशयितांना तातडीने पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील संतोष पुजारी, सुशांत लोंढे यांना ही जबरी चोरी वाहिद पकाली, सलीम शेख व तातोबा कांबळे यांनी केल्याची माहिती खबरांद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने तिघांनाही सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली. त्यांच्याकडील चोरीचे दागिने, मोबाईल असा 90,000चा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विनोद साळुंके, संतोष पुजारी, दीपक गायकवाड, नवनाथ देवकाते, सुशांत लोंढे, आकाश गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.